व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्ही माझे काही व्हिडिओ आहेत आणि फोटो आहेत जे मी 2 महिन्या पहिले काढले होते ते बघून घ्या। आणि आता 2 महिने पूर्ण झालेले आहेत। तर आता 2 महिन्याचे म्हणजेच मी आज जे फोटो काढलेत ते फोटो सगळ्यात पहिले तुम्ही जे फोटो बघितले ते आहेत माझे 2 महिन्या पहिलेचे। तेव्हा माझं वजन होतं 68 किलो आणि आत्ता जे फोटो बघितले म्हणजे 2 नंबर जे फोटो बघितले ते माझे फोटो आहेत आत्ताचे, म्हणजे 2 महिने पूर्ण झालेत। तर आत्ताचं माझं वजन आहे 60 किलो आणि मला आणखीन 2 ते 3 किलो वजन कमी करायचं आहे आणि त्याचे माझे ट्रायसुद्धा चालू आहे। पण 2 महिन्यात मी हे 7 ते 8 किलो वजन कसं कमी केलं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता वळूयात आपण आपल्या विषयाकडे। 7 ते 8 किलो वजन मी कसं कमी केलं ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला 5 नियम सांगणार आहे जे मी माझ्या रोजच्या रुटीनमध्ये लावून घेतलेले आहेत। तर सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे रात्री मी लेट झोपायची। लॉकडाऊनमुळे झोपायचा थोडासा टाइम चेंज झाला होता आमचा, म्हणजे रात्री आम्ही 12:30-1 वाजता झोपायचो आणि सकाळी 8 वाजून जायचे, 8 किंवा कधी कधी 8:30 पण वाजायचे। तर सगळ्यात पहिले मी माझा जो टाइम आहे झोपायचा आणि उठायचा तो चेंज केला आहे। तर रात्री मी 12पर्यंत झोपून जाते आणि सकाळी 6 वाजता उठते। या 2 महिन्यामध्ये सगळ्यात पहिले मी माझ्या रुटीनमध्ये हा नियम लावून घेतला की सकाळी लवकर उठणे आणि फिरायला जाणे। त्यानंतर दुसरा नियम तो म्हणजे जे तळणाचे पदार्थ आहेत ते खाणं मी बंद केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी गोड खात होती, गोड म्हणजे गोड पदार्थ मी खातच नव्हती। 2 टाइम चहा घ्यायची, साखर थोडीशी जास्त टाकायची, तर मी ती साखर कमी केलेली आहे। आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जर साखरेचे पदार्थ खात असाल जसे पेढा, गुलाबजामुन जे घरी बनतात, आपल्या जे बाहेर बनतात, तर ते पदार्थ खाणं पहिले तुम्ही टाळा। मी तर खातच नाही, पूर्णपणे खाणं बंदच केलेलं आहे। आणि चहात सुद्धा मी साखर घेत होती, 6 चम्मच साखर घेत होती मी, बट आता मी ते सुद्धा कमी केलं आहे। तर मी आता 2 किंवा 3 चम्मच घेते आणि हळूहळू मला ते सुद्धा कमी करायचं आहे। तिसरा नियम म्हणजे रोज अर्धा घंटा मी सकाळी व्यायाम करते, योगा करते। आणि तुम्हाला जर स्टेप माहीत नसेल तर मला तसा मेसेज करा, मी तुम्हाला माझा जो योगा करते तो मी तुम्हाला स्टेप वाईज समजून सांगेल कसा करायचा। तर आणि त्याने मला भरपूर फरक पडलेला आहे। दिवसभर फ्रेश तर वाटते, पण बॉडीमध्ये सुद्धा खूप हलकेपणा येतो। तर योगा तुम्ही कितीही कामं असतील तरी थोडा का होईना टाईम काढा स्वतःसाठी अर्धा घंट्याचा आणि रोज योगा करा। आणि त्यानंतर चौथा नियम आहे माझा तो म्हणजे जे बाहेरचे फूड आहेत, जसं बाहेरचं जेवणामध्ये जे भाज्या वगैरे घेतो आपण, मैद्याचे पदार्थ घेतो, ते खाणं बंद करा। पहिले आम्ही महिन्यातून 3 ते 4 वेळेस, त्यापेक्षा जास्त सुद्धा होत होतं बाहेर खाणं। आणि लॉकडाऊनमुळे तर झोमॅटोची व्यवस्था जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून आम्ही घरीसुद्धा आणून खायचो, बट आम्ही ते सुद्धा कमी केलं आहे आता। तर खूप जास्तच खायची इच्छा झाली तर महिन्यातून 1दा किंवा 2दा आमच्या घरी बाहेरचे पदार्थ येतात आणि त्यामध्ये सुद्धा मैद्याचे पदार्थ मी बोलवत नाही, जे आपलं साधं असते पण चांगलं असते तेच बोलवते। आणि सगळ्यात शेवटचा म्हणजेच 5वा नियम असा आहे की जेवणामध्ये मी रोज प्रोटीनयुक्त पदार्थ घेत आहे आणि त्या व्यतिरिक्त जेवणाचे जे टाईम आहे ते टाईम टू टाईम जेवण करत आहे, त्याच टाईमात जेवण करत आहे। तर तुम्ही सुद्धा तुमचे जर टाईम व्यवस्थित नसेल जेवणाचे तर ते पहिले व्यवस्थित करून घ्या, कारण त्याचा भरपूर मोठा फरक पडतो आपल्या शरीरावर। तर हे होते माझे 5 नियम जे मी 2 महिन्यापासून फॉलो करत आहे
जर तुम्हालाही वाटत असेल की खरंच आपलं वजन कमी झालं पाहिजे, तर तुमच्याच्याने हे 5 नियम फॉलो करणं होत नसेल तर त्याच्यातले 3 नियम तरी तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमचं वजन कमी होईल. आणि 5ही जर नियम तुम्ही फॉलो केले तर 100% मी सांगते तुम्हाला की तुमचं वजन कमी होईल. आणि जे एकदम वजन वाढते ते तुमचं वजन कधी वाढणार नाही. बॉडी व्यवस्थित शेपमध्ये राहणार. आणि ज्या लेडीजचं सीझर झालेलं आहे त्यांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की अचानक वजन वाढतं. माझंसुद्धा अचानक तसंच वजन वाढलं आहे. आणि लॉकडाऊनमध्ये जे खाणं पिणं झोपणं उठणं ह्या सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या, त्याच्यामुळं प्रत्येक लेडीजचं वजन वाढलेलं आहे. तसंच माझंसुद्धा वाढलं होतं, बट मी आता आणलं आहे जाग्यात. जर तुमचं फिरणं होत नसेल तर योगा करा, जर योगा नसेल होत तर फिरा, म्हणजे 2 पैकी 1 तरी करा. माझ्या आणि तुमच्यासारख्या अशा किती लेडीज असतील ज्यांना वजन कमी करायचं असेल सिझरिंग नंतर, तर त्यांनासुद्धा फायदा होईल या व्हिडिओचा. तर तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. आणि आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या माझ्या नवीन ब्लॉगसोबत, नवीन एका व्हिडिओसोबत. तर चला भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.